या ठिकाणी आलेलो आहोत. हे ठिकाण आहे बीबी का मकबरा. औरंगाबाद पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर असलेला हा बीबी का मकबरा आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की मुघल काळातला हा एक अतिशय महत्त्वाचा स्थापत्यकलेचा नमुना आहे. आपण बघतो की मुघल वंशावळ बघत असताना अगदी मुघल सत्तेचा संस्थापक म्हणून आपण बाबरांना ओळखतो आणि तिथपासूनची जी परंपरा चालू झालेली होती त्याच्यामध्ये आपण बघतो की ताजमहल कोणी बांधला? शहाजहानने बांधला. ताजमहल हा शहाजहानने बांधला, तर त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ बांधला. त्या पत्नीचं नाव होतं मुमताज. आणि हा ताजमहल यमुना नदीच्या काठी बांधला. अतिशय त्यावेळेस खूप मोठा खर्च केलेला होता आणि त्यासाठी संगमरवराचे जे कडक दगड म्हणतो आपण ते वापरलेले होते. अतिशय सुंदर असा ताजमहल बनवला होता आणि जगातलं 7वं आश्चर्य म्हणून या ठिकाणी ताजमहल ओळखला जातो. या ताजमहालाचीच एक छोटीशी प्रतिकृती म्हणून या बीबी का मकबरा या कबरीकडे पाहिलं होतं. ही वास्तू पाहता तशी एक कबर आहे. ती कबर कुणाची आहे तर औरंगजेबाची जी द्वितीय पत्नी होती दिलरास बानो बेगम यांची ही कबर आहे. आणि ती बांधली कुणी तर औरंगजेबाचा जो पुत्र होता आजमशहा, त्या आजमशहानं आईच्या स्मरणार्थ ही या ठिकाणी कबर बांधलेली आहे. आणि अशा प्रकारचा हा इथला इतिहास आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांसाठी की आजने जो आजोबा होता तो कोण होता? शहाजहान. आजोबाने जगप्रसिद्ध ताजमहल बांधला आणि त्याचाच पुत्र कोण तर औरंगजेब. औरंगजेबाचा मुलगा आजमशहा. म्हणजे आजाने ताजमहल बांधला आणि नातूने हा या ठिकाणी बीबी का मकबरा बांधला. अशा प्रकारचा हा एक थोडक्यामधला इतिहास.